नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द परात अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कुछ कर दिखाओ ऐसा कि दुनिया भी सोचे आप जैसा या म्हणीप्रमाणे आपणास एमपीएससी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी आणि त्याचबरोबर राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही एक्झाममध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण असे जे काही समजा प्रॅक्टिस करायचे असं आपल्याला पुटअप घ्यायचं आहे किंवा पिकअप घ्यायचं आहे, ते कशाच्या दृष्टिकोनातून? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला स्वतःवर असलेला विश्वास। हा विश्वास जोपर्यंत आपल्याला पोष मिळत नाही तोपर्यंत तो विश्वास आपल्या मनातला आपण कमी होऊ द्यायचा नाही। याच आत्मविश्वासासाठी अविरत चालू ठेवण्यासाठी मी आपणासमोर या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आज आणीबाणी हा टॉपिक घेऊन आलेला आहोत। आणीबाणी म्हणजे नेमकं काय? आणीबाणी विशेषतः काही मार्केटमध्ये जी काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकामध्ये आणीबाणीची संकल्पना आणि जे मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज तुम्हाला आणीबाणीची जी संकल्पना सांगणार आहे हे थोड्याफार प्रमाणामध्ये जरी तुम्हाला माहीत जरी असली तर या व्हिडिओ लेक्चरचा हाच एक उद्देश आहे की तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमधून कशा पद्धतीने बेस्ट देता येईल हाच मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करत आहे। आपल्याला माहितच आहे की समजा आणीबाणी ही विविध प्रकारची असते, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होता काय नाही, संसदेची मान्यता कशा पद्धतीने असते, तरी सुद्धा मी माझा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न की आपल्याला राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा याच्यासाठी किती महत्त्वाचं हा टॉपिक आहे हाच मी इथं सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। या ठिकाणी इंद्रा मॅडमचा एक फोटो दिसत आणि मोरारजी देसाई यांचा एक फोटो दिसत आहे। काय विशेषतः या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी या दोघांविषयी सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपण जर पाहिले समजा हा व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही शेवटपर्यंत समजा जर पाहिला तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून फायदा होईल एवढी मी या ग्वाही देऊ शकतो। आता जर आपण समजा हा व्हिडिओ लेक्चर आणि जर हा व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ काय करा, शेअर करा। चला तर आपण पाहूयात या व्हिडिओ लेक्चरमध्ये आणीबाणी तर पाहायचं, त्याबरोबर आणीबाणी विषयक जे काही समजा घडामोडी 42व्या घटना दुरुस्तीने आणि 44व्या घटना दुरुस्तीने आणीबाणीच्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण बदल झाले या सुद्धा गोष्टी आपल्याला या व्हिडिओ लेक्चरच्या मध्ये पाहायचं आहे। तत्पूर्वी इथे कोटेशन दिलेलं आहे। काय आहे कोटेशन? तुम्ही हुशार आहात। आता आपल्याला सगळं माहिती आहे की आपण हुशार असतोच, आपला स्वतःचा विश्वास आपल्याला नेहमी सांगत असतो। ते कशात आहे एवढं जर ओळखलं आपण, ज्या दिवशी तुम्हाला हे कळालं की तुमचं त्या दिवशीपासून जगत बदलेल असं आपल्याला सांगता येईल। हे इथं पायऱ्या दिसत आहे, या पायऱ्याचा नेमका उद्देश काय, सिम्बॉलाइज काय या पायऱ्याचं, की थोडे एमपीएससीचा जो काय अभ्यास आहे एकदम काय शिखरापर्यंत कोणी पोहोचणार नाही, कोणी समजा वरून पडलेले नसते, सगळे एकाच ठिकाणी जन्मलेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांचं जे काही समजा माइंड आहे, डोकं आहे किंवा जे काही समजा आपल्याला पुटअप करायचं आहे हे पुटअप कशा पद्धतीने करायचं असं स्टेप बाय स्टेप आपल्याला ते पुटअप करायचं आहे आणि अशा पद्धतीने उंच शिखर या एमपीएससीच्या माध्यमातून गाठायचं आहे। जेव्हा समजा आपण उंच शिखर गाठू तेव्हा त्या यशाची चव काहीतरी निराळीच असेल, हे आपल्याला कुठेही कधीही कोणाला शब्दामध्ये सुद्धा सांगणे शक्य होत नाही। एवढा आनंद आपल्याला जे एमपीएससी मध्ये जे सक्सेस विद्यार्थी झालेले आहेत यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला दिसतो। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की विश्वास हा कधीही डळू द्यायचा नाही। जोपर्यंत आपल्यामध्ये विश्वास आहे की मी करून दाखवू शकतो तोपर्यंत आपण एमपीएससी मध्ये टिकून राहू। ज्या दिवशी आपला विश्वास कमी झाला म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास कमी झाला तेव्हा एमपीएससी मधली एकही पोस्ट आपल्या नावाची शिल्लक नाही, असं एक निश्चितपणे लक्षात ठेवायचं। यामध्ये आपल्या क्लासेसचे ऑनलाईन कोर्सेस आहे, यासाठी समजा www.theparathacademy.co.in या वेबसाईटवर व्हिजिट करा। चला तर आपण आपल्या मुख्य टॉपिकला सुरुवात करूया। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आणीबाणी म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय, त्या आणीबाणीचे प्रकार नेमकं कोणते आहेत, त्याच्यानंतर आणीबाणी जर लागू करायची असेल तर संसदेची मान्यता कशा पद्धतीने लागते,
त्याच्यानंतर 1975 ची जी विशेष आणीबाणी, हे विशेष आणीबाणी मी याच्यासाठी समजा सांगितले की इंदिरा मॅडमचं इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला संदर्भ जे मी तुम्हाला डेस्कटॉपवर सुरुवातीलाच इंदिरा मॅडम आणि जे मोरारजी देसाई आहेत यांच्या बाबत जे सांगितलं होतं त्याचं विशेष संदर्भ घेऊन समजा या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. काहीतरी विशेष आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये, तर शेवटपर्यंत पहा. 4244वी घटना दुरुस्तीने आणीबाणीच्या विषयकमध्ये काय महत्त्वाचे बदल झाले त्या सुद्धा घडामोडी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आणीबाणी म्हणजे नेमकं काय. आता विशेषतः याच्यामध्ये समजा डेफिनेशन टाईप आहे. आणीबाणीचा अर्थ पेपरमध्ये सुद्धा विचारतात, आतापर्यंत काही विचारलेला नाही आहे पण विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. आणीबाणीचा अर्थ आपण काय सांगू शकतोय की कोणत्याही सामान्य परिस्थितीत. आता सामान्य परिस्थिती म्हणजे नेमकं काय. सामान्य परिस्थिती अशा परिस्थितीला सामान्य परिस्थिती म्हणतात की देशावर किंवा एखाद्या घटक राज्यावर काहीतरी ती परिस्थिती ओढावलेली आहे. म्हणजे विशेषतः जे राजकारण आपण म्हणतोय की देशाचा कारभार हे जेव्हा करणे अशक्य जाते तेव्हा त्याला सामान्य परिस्थिती असे म्हणतात. तेव्हा हे सगळे अधिकार कुठे एकटवतात, केंद्र सरकारकडे एकटवतात. म्हणजे सगळी जी सत्ता आहे ती केंद्र सरकारच्या हाती जाते. कोणत्याही घटक राज्याला विशेष सत्ता असत नाही. मग याचा नेमका उद्देश काय. घटनाकारांनी जेव्हा आणीबाणी राज्यघटनेमध्ये लागू करण्याचं समजा असं ठरवलं तेव्हा लागू करत असताना आणीबाणीचा नेमका उद्देश काय. तर घटनाकर्त्यांनी आणीबाणीचा जो उद्देश आहे देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षा, लोकशाही, राजकीय प्रणाली आणि घटना अबाधित राहणे, हे टॉपिक एक लक्षात ठेवायचे. 6 टॉपिक याच्यामध्ये दिलेले आहेत. 6च्या वर एकही पाठ करायचा नाही किंवा एकही कमी करायचं नाही. एमपीएससी एक्झॅक्ट याच आपल्या दुखण्यावर बोट ठेवते की जिथं आपल्याला काही गोष्टी कळत नाही तेथून एमपीएससी काय करतो, प्रश्न सुरू करतोय. देशाचे सार्वभौमत्व, विशेषतः देशाचे सार्वभौमत्व टिकावं आणि देशामध्ये एकता निर्माण व्हावी हा घटनाकर्त्याचा उद्देश असेल. एकता आता समोर पॉईंट दिलेलाच आहे. अखंडता, अखंडताचा नेमका अर्थ की कोणतेही राज्य आपल्या भारत देशामधून फुटून बाहेर पडू नये. विशेषतः त्या राज्याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारवर आहे म्हणून अखंडता आणि सुरक्षा. लोकशाही ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण जनतेने जनतेसाठी स्थापन केलेले राज्य त्याला आपण समजा लोकशाही असं म्हणतो. विशेषतः त्याच्यामध्ये राजकीय प्रणाली ही कशा पद्धतीने कार्य करते या सुद्धा गोष्टी. आणि त्याच्यानंतर घटनाकर्त्याने जी घटना निर्माण केलेली आहे ती घटना अबाधित राखणे हा सुद्धा उद्देश आणीबाणी लागू करताना घटनाकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवून आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः जेव्हा आणीबाणी लागू होते तेव्हा राज्यघटना ही एकात्म स्वरूपाची बनते. एकात्म स्वरूपाची म्हणजे नेमकं काय की संपूर्ण जे काही अधिकार आहे केंद्राकडे एकटवतात, म्हणजे केंद्राकडे जातात आणि राज्याला कोणत्याही पद्धतीचा अधिकार नसतो. आणि जेव्हा सामान्य असतील परिस्थिती, म्हणजे आताची जी परिस्थिती आता कोणती आणीबाणी नाही किंवा काही समजा परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली नाही तेव्हा ती राज्यघटना कशी बनते, संघराज्य पद्धतीची. संघराज्य पद्धतीमध्ये काय असतं, 2 विभाग असतात, एक राज्यसभा आणि लोकसभा. त्याला मदत करण्यासाठी काय असतात तर राष्ट्रपती असते. अशा पद्धतीने ही संघराज्य पद्धती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बरं, मग ही आणीबाणी भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 नुसार आपल्याला त्याची तरतूद असताना दिसून येते. आता ह्या गोष्टी बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच जणांपैकी सगळ्याच जणांना माहित आहे, तरी सुद्धा मी इथं मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. पण समोर अशा काही गोष्टी समजा मी या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सांगणार आहे की तुम्ही आतापर्यंत त्या ऐकल्या नसेल आणि ॲक्युरेट एमपीएससी अशाच प्रश्न तयार करून विद्यार्थ्यांना गोंधळात आणण्याचा प्रयत्न करते. इथं जर आपण पाहिलं तर आणीबाणी ही 3 प्रकारची असते. राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं जे आहे ते राज्य आणीबाणी, त्याला समजा राष्ट्रपती राजवट अशी म्हणतोय, आणि तिसरं आहे आर्थिक आणीबाणी. या 3 प्रकारची आणीबाणी आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत. पहिली आणीबाणी आहे 352 नुसार, दुसरी आणीबाणी 356 नुसार, तिसरी आणीबाणी 360 नुसार. आता इथं समजा जर आपल्याला लक्षात जर ठेवायचं असेल तर इथं 4चा गॅप द्यायचा. 4चा गॅप म्हणजे 52 नंतर 4 56, 56 नंतर 4 60, म्हणजे 4च्या गॅपने आपल्याला त्याच्या कलमा लक्षात ठेवायच्या. काही शॉर्ट ट्रिक सुद्धा लक्षात ठेवायची. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, जी पहिली आणीबाणी 352 नुसार लागू होते या आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी असे म्हणतात.
मग ही राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू होते? युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव. आता आपल्याला हा शब्द समजा युद्ध, परकीय आक्रमण हे सारखे दिसतात, पण हे सारखे नाही. युद्ध म्हणजे नेमकं काय, परकीय आक्रमण म्हणजे काय, किंवा सशस्त्र उठाव म्हणजे नेमकं काय. युद्धाचा नेमका अर्थ होते की आपण जर दुसऱ्या देशावर आक्रमण करत असेल तर त्यापूर्वी एक ठराव मांडला जातोय. तो लोकसभेत असो, राज्यसभेत असो किंवा संसदेमध्ये तो मांडला जातोय. सगळ्या राजकीय पक्षाचे जे काही समजा व्यक्ती या प्रमुख आहे त्यांना बोलवले जातात आणि एक निर्णय घेतला जातो की आपल्याला दुसऱ्या देशावर आक्रमण करायचे की नाही. हा असतो समजा, त्याला म्हणतात युद्ध. परकीय आक्रमण म्हणजे काय? परकीय आक्रमण हे अचानकपणे झालेले आक्रमण असते, ते कोणी ठरवले नसते, काही नाही. समजा चीन आपल्याकडे आक्रमण करत आहे, आपण चीनवर आक्रमण करत आहोत, पण हे आक्रमण करत असताना काहीतरी व्यूहरचना आखून जर ते आक्रमण जर केले किंवा युद्ध जर केले तर त्याला म्हटले जाते ते युद्ध. पण परकीय आक्रमण हे ठरवलेले नसते, त्या परकीय आक्रमण हे ताबडतोब झालेले असते. अशा पद्धतीने दोन्ही संकल्पना हे कशा पद्धतीने आहेत, वेगळे आहेत. तिसरा याच्यामध्ये दिलेला आहे सशस्त्र उठाव. सशस्त्र उठाव ही शब्दरचना थोडी संदिग्ध आहे, कळण्यासारखी नाही. म्हणजे उठाव हे कशा पद्धतीचा करायचा काय नाही, समोर याचा बदल झालेला आहे ते आपण समजा पाहू. कारण याच्यामध्ये सशस्त्र उठाव ऐवजी अंतर्गत अशांतता हा शब्दप्रयोग नंतरच्या घटनादुरुस्तीने बदलण्यात आला आणि तो आतापर्यंत तो लागू आहे. मग अशा पद्धतीची जर परिस्थिती जर भारतीय राज्यकर्त्यांना जर हाताळायची असेल तर अशा आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी असे म्हणतात. ओके. कलम 356 नुसार दुसरी आणीबाणी जी आहे ते आहे राष्ट्रपती राजवट. त्याला आणीबाणी म्हणत नाहीत, राष्ट्रपती राजवट असं म्हणतात. मग राष्ट्रपती राजवट हे कधी लागू होते? जर एखाद्या राज्यामध्ये घटनात्मक व्यवस्था कोलमडल्यामुळे. आता इथे एक शब्द प्रयोग लक्षात ठेवायचा, घटनात्मक व्यवस्था म्हणजे काय. हे काहीही असू शकते. समजा आता महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं, त्याच्यामुळे वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन आपली सत्ता स्थापन करण्यासाठी चढाओढ करत होते. त्यामधून समजा भाजप सरकारने रात्रीतून काय केलेलं आहे, कोश्यारी साहेबांना बोलवलेलं आहे, कोश्यारी आजोबांना बोलवलेलं आहे आणि त्यांना नेमकं काय केलंय की सत्ता स्थापन करण्यासाठी 3:30 वाजताचा 4 वाजताचा मुहूर्त त्यांनी काढला उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांसोबत. जेव्हा हे सगळ्या गोष्टी कळाल्या, म्हणजे सकाळी उठल्यात आपल्याला त्या बातम्या दिसल्या की समजा की भाजपची समजा सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली. ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. घटनात्मक व्यवस्था नेमका अर्थ काय, याचा राष्ट्रपती किंवा घटनेनुसार जर अर्थ जर पाहिला तर स्पष्ट बहुमत एखाद्या राज्यामध्ये एखाद्या राजकीय पक्षाला जर नसेल तर अशा वेळेस राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करतो. त्यालाच आपण समजा दुसरी आणीबाणी म्हणतो. हे कलम 356 नुसार. तिसरी आणीबाणी आहे, याला म्हणतात आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी कधी लागली जाते? जर भारताचे आर्थिक पद किंवा आर्थिक स्थैर्य यांना धोका निर्माण झाला. आता आर्थिक पद आणि आर्थिक स्थैर्य म्हणजे काय? आर्थिक पद हे सुद्धा महत्वाचं, आर्थिक स्थैर्य सुद्धा हे महत्वाचं आहे. आर्थिक स्थैर्याचा अर्थ होतो की भारतामध्ये जे उद्योग व्यवसाय आहेत, लोकांचा रोजगार आहे किंवा अनेक पद्धतीची जी आवक आहे ती लोकांजवळ व्यवस्थितपणे येत आहे, त्याला म्हणतात आर्थिक स्थैर्य. कुठेही समजा महागाई वाढलेली नाही किंवा समजा महागाई कमी झालेली नाही, या दोन्ही दृष्टिकोनातून संतुलन आहे. जो काही परकीय पैसा सुद्धा आपल्या भारत देशामध्ये आल्यानंतर जो चलन नियंत्रण आहे, चलन नियंत्रणाचा उद्देश सुद्धा चांगल्या पद्धतीने सफल झाला, त्याला म्हणतात आर्थिक स्थैर्य. ओके. मग हे आर्थिक स्थैर्य जर यांना जर धोका निर्माण जर झालेला असेल, म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे, सरकारजवळ पैसा नाही आहे, उद्योगधंदे बंद आहेत, काहीतरी समजा मोठं संकट आपल्या भारतामध्ये आलं आणि सरकारना कराच्या माध्यमातून इथं पैसा मिळत नाही, अशा वेळेस जर समजा सरकारची जर आर्थिक पद म्हणजे भारत देशाची आर्थिक पद यांना जर धोका निर्माण झाला आणि अशी परिस्थिती जर हाताळायची जर असेल तर मग राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी आपल्या भारत देशामध्ये लागू करू शकतो. आतापर्यंत विशेषतः एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. हे विशेष गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे 360 बद्दल जर आपण सांगण्याचा जर प्रयत्न जर केला, सध्या कोरोनाचं वातावरण आहे, वैश्विक महामारी आहे, यामध्ये जर पाहिलं तर 3 ते 4 महिने कोणताही उद्योग व्यवसाय नव्हता. आपल्या महाराष्ट्रामधून अनेक जी काही परप्रांतीय आहे ते
आपापल्या राज्यामध्ये गेलेले होते. मग उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगाराची इतर टंचाई निर्माण झाली. लोकांना रोजगार सुद्धा नव्हता, कारण उद्योग बंद होते. संपूर्ण समजा लॉकडाऊन असल्यामुळे इथं कोणता व्यवसाय नव्हता. मग अशा वेळेस 3 ते 4 महिने लोकांना रोजगार नसल्यामुळे लोकांना खायचं काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मग अशा वेळेस नरेंद्र मोदींनी जर देशामध्ये किंवा भारतामध्ये जर पैसा जर चालू ठेवायचा असेल तर त्यांनी एक कन्सेप्ट काढलेली आहे HP म्हणून. HP म्हणजे नेमकं काय? हेलिकॉप्टर मनी किंवा HM सुद्धा म्हणतात त्याला, हेलिकॉप्टर मनी अशा पद्धतीने समजा ते म्हटले जाते. हेलिकॉप्टर पैसा म्हणून सुद्धा म्हणतात. मग यांनी नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जनधन खात्यामध्ये 500-500 रुपये समजा टाकले. आतापर्यंत 3-4 हप्ते ते मिळालेले आहेत 500-500 रुपयाचे, की जेणेकरून ते पैसे लोकांनी खर्च करावे आणि देशाची अर्थव्यवस्था ही सुरळीतपणे चालावी, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून त्यांना हेलिकॉप्टर समजा मनी अशा पद्धतीने ते म्हटले जाते. ते फुकट टाकत आहे का? फुकटच टाकत आहे, परंतु तो पैसा लोकांनी खर्च करावा. याच्यासाठी आर्थिक स्थैर्य मजबूत राहावे. त्याच्यानंतर RBIच्या माध्यमातून रेपो रेट कमी केला जातो, रिव्हर्स रेपो रेट कमी केला जातो, की जेणेकरून व्यापारी बँकांनी तो पैसा कर्ज रूपाने घेतला पाहिजे. व्यापारी बँकेजवळचा जो काही पैसा आहे तो पैसा लोकांनी घेतला पाहिजे आणि लोकांनी पुन्हा मार्केटमध्ये आल्यानंतर तो खर्च केला पाहिजे. अशा पद्धतीनं RBIचं सुद्धा धोरण असते की आर्थिक स्थैर्य नियंत्रित ठेवायचं. जर अशा करूनही जर नियंत्रित राहत नसेल तर आर्थिक आणीबाणी देशामध्ये लागू करतात. ओके, पुन्हा एकदा सांगतोय की आर्थिक आणीबाणी आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये लागू झालेली नाही. आता राष्ट्रीय आणीबाणी समजा जर पाहिलं आपण की युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव, हे सगळं लक्षात ठेवायचं. यामुळे जर भारताच्या कोणत्याही भागाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण जर झाला असं राष्ट्रपतीला वाटलं सुद्धा, हे लक्षात ठेवा, वाटलं, शंका जरी आली, मी हा शब्द मुद्दामून वापरला, शंका हा शब्द, शंका जरी आली तरी सुद्धा राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकते. मग त्या आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी असते. केवळ शंका निर्माण झाल्या तरी सुद्धा आणीबाणी घोषित केला जातो. आणीबाणी घोषणा केली तरी दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी केली जाऊ शकते. हा बदल 38व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे. मग आणीबाणीची घोषणा ही संपूर्ण देशामध्ये किंवा देशातील एखाद्या भागासाठी करता येतोय. हे 42व्या घटनादुरुस्तीमध्ये त्याचा बदल करण्यात आला. पूर्वी कसं होतं की आणीबाणी संपूर्ण देशामध्येच होतं, पण आता ती नाही. आता एखाद्या समजा राज्याची परिस्थिती जर हाताळायची जर असेल तर त्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी काय करतात, घोषित केल्या जाते. यामध्ये जर आपण पाहिलं तर 44व्या घटनादुरुस्तीमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं होतं की मी 42 आणि 44व्या घटनादुरुस्तीचं काहीतरी या ठिकाणी समजा विशेष सांगणार आहे. तर 44व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सशस्त्र उठाव हा शब्द काढून टाकण्यात आला आणि त्या जागी काय करण्यात आलं, अंतर्गत अशांतता या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचा समावेश करण्यात आला. इथं अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र उठाव या शब्दाचा समावेश करण्यात आला. तर 44व्या घटनादुरुस्तीने ते अधिनियम समजा ते लक्षात ठेवायचे, सशस्त्र उठाव आणि अंतर्गत अशांतता. ओके, आणीबाणीची घोषणा ही मंत्रिमंडळाकडून लिखित स्वरूपात शिफारस आल्यानंतरच राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा राष्ट्रपती करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं की 1975 मध्ये अशी एक परिस्थिती समजा इंदिरा मॅडमनी उद्भवलेली होती. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान होते इंदिरा मॅडम. याचं बॅकग्राऊंड समजा आपण जर पाहिलं तर 1975च्या दरम्यान राजनारायण या व्यक्तीने इंदिरा मॅडमच्या विरोधात अलाहाबाद हायकोर्टामध्ये केस दाखल केलेली होती की इंदिरा मॅडम म्हणजे माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जी निवडणूक जिंकलेली आहे ती सरकारी पैशाचा आधार घेऊन आणि सरकारच्या काही बाबीचा आधार घेऊन ती निवडणूक जिंकली आणि त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये केस दाखल केली. बाब अशी झाली की इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये हा निकाल लागला आणि नारायणराव त्या ठिकाणी समजा ते केस जिंकले आणि अलाहाबाद कोर्टाने असं डिसिजन दिलेलं आहे की इंदिरा गांधींना 6 वर्षापर्यंत निवडणूक लढवता येत नाही. ही जेव्हा घोषणा समजा इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये समजा झाली, अलाहाबाद कोर्टाने ही केली, तर इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान या पदावर समजा होते. इंदिरा मॅडमनी एका रात्रीतून आणीबाणी घोषित केली, तो आहे 1975ची तारीख. ओके, म्हणजे हा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी.
आणि निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 3:30 वाजता आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीचा अर्थ लोकांना कशा पद्धतीने समजा द्यायचा हा सुद्धा 3:30 ते 4 वाजेपर्यंत त्याचा अर्थ काढण्यामध्ये त्यांचे जे सहकारी आहेत, रे म्हणून आहेत ते, आणि त्यांचे जे सोबती आहेत हे सकाळी 3:15 3:30 वाजेपर्यंत आणीबाणीचा अर्थ काढत बसले होते. विशेषतः त्याच रात्री जेव्हा आणीबाणी घोषित केली त्या रात्री संपूर्ण प्रेसची जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती बंद करण्यात आली. उद्या सकाळी हायकोर्ट उघडणार नव्हतं, कोणतंही सुप्रीम कोर्ट उघडणार नव्हतं. मग अशामध्ये समजा आपण जर पाहिलं तर यामध्ये जर विचार जर केला तर कोणीही इंदिरा गांधी मॅडमच्या विरोधामध्ये जाऊ नये अशा पद्धतीने हुकुमशाही रीतीने काय करण्यात आलेलं होतं, हायकोर्टाने जी काही वृत्तपत्राची इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात आलेली होती. हा त्याच्या मागचं राजकारण आहे. आणि 6 वर्ष या ठिकाणी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा मॅडमना निवडणूक लढवण्यासाठी बंधन घालण्यात आलेले होते. अशा इंदिरा मॅडमच्या विरोधात जे जे राजकारणी व्यक्ती जाणार होते त्या सगळ्यांना एका रात्रीतून तुरुंगामध्ये टाकण्यात आलेला आहे. म्हणजे हा एक समजा काय केलेला आहे. आणि जेव्हा समजा आणीबाणी घोषित केली दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची मीटिंग घेण्यात आली. त्या मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये इंदिरा मॅडमनी सांगितले की मी आणीबाणी घोषित केलेली आहे, कोणाला जर काही अपोज करायचं असेल तर तो सांगा किंवा विरोध करायचा असेल तर सांगा. तर कोणालाही माहित नव्हतं मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट जे मंत्र्यांना इंदिरा मॅडमनी स्वतःच्या मनाने आणीबाणी लागू केलेली होती. आणि मग असं होऊ नये याच्यासाठी मग तो बदल 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला होता की मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जर समजा लिखित स्वरूपामध्ये जर शिफारस मंत्रिमंडळामध्ये जर आली तरच राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करता येते. राष्ट्रपती आपल्या मनाने आणीबाणी घोषित करू शकत नाही. म्हणजे 38व्या घटना दुरुस्तीने 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला, आता इथे एक लक्षात ठेवायचं, जर समजा त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी जेव्हा 1975 मध्ये आणीबाणी लागू केलेली होती आणि सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट काय केलेले होते, बंद केलेले होते की जेणेकरून काय केलेलं होतं, कोणीही आपल्या विरोध करू नये किंवा विरोधामध्ये जाऊ नये, कोर्टामध्ये केस दाखल करू नये. त्यावेळेस मग काय केलेलं होतं, 38वी जी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती 1975 मध्ये, त्यामध्ये आणीबाणीला कोणी अपोज करू नये याच्यासाठी आणीबाणीच्या घोषणेला न्यायालयीन पुनर्विलोकनापासून दूर ठेवण्यात आलेले होते. म्हणजे कोणीही या आणीबाणीच्या विरोधात अपील करू शकत नव्हतं. मग जेव्हा मोरारजी देसाई 1978 मध्ये जेव्हा पंतप्रधान बनले आणि मोरारजी देसाई यांनी 44वी घटना दुरुस्ती समजा म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळाने केली, त्याच्यामधून हा पॉइंट रद्द करण्यात आला. म्हणजे आता जर समजा आपल्याला सामान्य व्यक्तीला सुद्धा जर अपोज करायचं असेल की आणीबाणी चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपतीने स्वतःच्या मनाने दाखल केलेली आहे, तेव्हा आता आपण हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो. म्हणजेच काय, ते 1980 मध्ये खटला झालेला आहे, मिनर्वा मिल्स खटला. या मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये समजा असा एक निकाल देण्यात आलेला आहे, जर एखादी आणीबाणी जर राष्ट्रपतीने दृष्ट हेतूने जर लावली जात असेल तर त्या घोषणेला न्यायालयात आव्हान देता येते. परंतु 1975 पूर्वी कोणीही अपोज मध्ये जाऊ शकत नव्हतं. जो अपोज मध्ये गेला त्याला तुरुंगात टाकायचं अशा पद्धतीने इंदिरा मॅडमनी आदेश दिलेले होते. परंतु हा सगळा आदेश हा 1980 नंतर काय करण्यात आलेला आहे, तो रद्द करण्यात आला. विशेषतः 44व्या घटना दुरुस्तीने म्हणजे 1978 मध्ये जी 44व्या घटना दुरुस्ती झाली, या 44व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, ती ही तरतूद काय करण्यात आली, काढून टाकण्यात आली. ओके. आणीबाणीसाठी संसदेच्या मान्यतेची पद्धत आणि कालावधी काय आहे, सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स या पद्धतीने आहेत. जर समजा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला निश्चितच जे राज्यसेवेमध्ये आणि संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये जे विचारण्यात येणार आहे जे प्रश्न, यामधून 100% विचारले एवढी समजा मी या व्हिडिओच्या माध्यमातून ग्वाही देतो. यामधून जर प्रश्न जर नाही आला तर म्हणजे एक तयारी करायची, येणार म्हणजे 100% येणार हा विश्वास समजा मी व्हिडिओ तयार करताना समजा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन होईल या हेतूने समजा तयार केलेला आहे. आणीबाणीसाठी मग संसदेची मान्यता काय, विशेषतः राष्ट्रीय आणीबाणीसाठी हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा की राष्ट्रीय आणीबाणीसाठी संसदेची मान्यता ही कशा पद्धतीने समजा असते हे आपण यामध्ये पाहू. संसदेची मान्यतेची पद्धत कशा पद्धतीने असते राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यापासून 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता असणे आवश्यक आहे.
इथं शब्दप्रयोग मी मुद्दामून इथं दिलेला आहे दोन्ही सभागृहाची मान्यता. म्हणजे वरे जे दिलेलं आहे मी संसद असलेलं संसदेची मान्यता. मग संसदेमध्ये कोण कोण येतात? एक येतं लोकसभा आणि एक येते राज्यसभा. लोकसभा जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि राज्यसभा कशाचे प्रतिनिधित्व करते? राज्यसभेचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे जे संसदेची जी तरतूद आहे, तरतूद कोणत्या आहेत? 79 ते 122 या कलमामध्ये जे संसदेची तरतूद आहे, या संसदेच्या तरतुदीमध्ये दोन्हीही समजा सभागृह येतात आणि त्याला मदत करण्यासाठी येतो राष्ट्रपती. अशा संसदेची मान्यता म्हणजे दोन्ही सभागृहाची मान्यता असावी लागते. जर समजा लोकसभेचं विसर्जन झालेलं असेल म्हणजे त्याला आपण समजा म्हणतो, आणि राज्यसभेनं काय केलं, मान्यता जर दिलेली जर असेल किंवा मान्यता जर राज्यसभेने दिली नाही तर ती आणीबाणीची घोषणा रद्द होते. लोकसभेनं मान्यता दिली, राज्यसभेने मान्यता नाही दिली तर आणीबाणीची घोषणा रद्द होते. किंवा लोकसभेने मान्यता दिली नाही आणि राज्यसभेने मान्यता दिली तरी सुद्धा आणीबाणीची जी काही उद्घोषणा आहे ती रद्द होते. संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता असावी लागते, एकाची मान्यता असून चालत नाही. जर लोकसभेचे विसर्जन झालेले असल्यास राज्यसभेने मान्यता जर दिली तर लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत मान्यता घ्यावी लागते. इथं 30 दिवस लिहिलेले आहे, लक्षात ठेवा, म्हणजे मिनिमम 1 महिना. अन्यथा ती रद्द होते. म्हणजे एखाद्या सभागृहाने समजा त्याला मान्यता जर दिली नाही तर ती आणीबाणी काय होते, तर ती रद्द होते. विशेषतः असा जर ठराव जर आणीबाणी जर वाढवायची जर असेल तीही आणीबाणी घोषित केल्यानंतर दर 6 महिन्यांनी वाढवता येते. याबाबतचा ठराव, हे लक्षात ठेवा, हा शब्द सर्वात महत्वाचा आहे. याबाबतचा ठराव संसदेच्या विशेष बहुमताने घ्यावा लागतो. ओके, संसदेच्या विशेष बहुमताने घ्यावा लागतो. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये काय केलेलं होतं, यापूर्वी साध्या बहुमताने राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा किंवा ठराव मांडला जात होता. हे सगळ्यात महत्वाचे पॉइंट आहेत. कारण 42व्या घटना दुरुस्तीमध्ये काय करण्यात आलेलं होतं की साध्या बहुमताने, म्हणजे मंत्रिमंडळाचे साधं बहुमत जरी असलं, साधं बहुमत हे कशा पद्धतीचं असते, म्हणजेच लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये हात उंच करून जेव्हा अनुमोदन देतात अशा वेळेस त्याला साधं बहुमत म्हणतात. अशा साध्या बहुमताने सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी फक्त मी ज्या संदर्भामध्ये बोलता, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भामध्ये बोलता राष्ट्रीय आणीबाणी घोषित करायची. ओके, परंतु 44व्या घटना दुरुस्तीमध्ये यामध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने बदल झाला की साध्या बहुमताने ही जी काही घटना दुरुस्ती जी आहे, ही घटना जे साध्या बहुमताने जे आहे ते साध्या बहुमताने न करता संसदेच्या विशेष बहुमताने काय करावं लागतो, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करावा लागतो. विशेष बहुमत म्हणजे काय, 203 जे अनुमोदन लागते किंवा 203 मतदान लागतं त्याला म्हणतात ते विशेष बहुमत. म्हणजे यापूर्वी साध्या बहुमताने होता, 44व्या घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि काय करण्यात आला, संसदेच्या विशेष बहुमताने आता राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येते. मग जर समजा राष्ट्रीय आणीबाणी जर रद्द करायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार, हे सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट लक्षात ठेवायचा. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा रद्द करू शकतो याबाबत संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नाही. म्हणजे असं नाही करता येत की समजा संसदेने मान्यता दिली तर समजा आणीबाणी घोषित करता येते. राष्ट्रपती आपल्या मनाने सुद्धा आणीबाणीची घोषणा रद्द करू शकतो. जर समजा ती जर आणीबाणी जर वाढत जर झाली तर अशा वेळेस लोकसभेच्या एकूण सदस्यापैकी, इथं शब्द प्रयोग लक्षात ठेवा, लोकसभा, राज्यसभा म्हणत नाही, फक्त लोकसभेमध्ये लोकसभेच्या एकूण सदस्यापैकी 1/10 सदस्यांनी सभापतीला लेखी निवेदन दिले आणि 14 दिवसाच्या आत जर समजा विशेष बैठक बोलवली, हे शब्दप्रयोग लक्षात ठेवा, विशेष बैठक. विशेष बैठक कधी बोलवतो आपण, तातडीची बैठक असते त्याला विशेष बैठक म्हणतो, बोलवली जाते. आणि जेव्हा हा ठराव जेव्हा मंजूर करतो आपण तेव्हा आणीबाणीची घोषणा काय होते, रद्द होते. म्हणजे ही तरतूद कशा पद्धतीने करण्यात आली, 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली होती. याच्यापूर्वी समजा राष्ट्रपती आपल्या स्वतःच्या मनाने काय करायचं, एक पद्धतीने आणीबाणी रद्द करायचा, आताही सुद्धा तशाच पद्धतीने आहे. पण लोकसभेने जर एखादा ठराव जर मांडला आणि 110 सदस्यांनी सभापतीला म्हणजे लोकसभेच्या सभापतीला जर असं निवेदन दिलं तर 14 दिवसाच्या आतमध्ये एक विशेष बैठक बोलवली जाते तातडीची आणि त्याच्यामध्ये काय केलं जाते, आणीबाणी रद्द करावं किंवा मागे घ्यावं अशा पद्धतीचा ठराव त्याच्यामध्ये पारित केला जातो. विशेषतः जर पहिला आपण जर पाहिलं, जेव्हा ही बैठक बोलवली जाते तेव्हा पहिल्या बैठकीच्या वेळेस जो ठराव असतो तो साध्या बहुमताने असतो आणि जेव्हा दुसरा ठराव घेतात तो विशेष बहुमताने यामध्ये संमत केला जातो.
या सुद्धा गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्या. विशेषतः जर पाहिलं आपण या आणीबाणीच्या राष्ट्रीय या आणीबाणीच्या समजा काळामध्ये विविध राज्यावर आणि व्यक्तीवर सुद्धा विविध परिणाम आपल्याला दिसून येतात. मग ते कोणकोणते परिणाम आहेत अशा राष्ट्रीय आणीबाणीचे समजा आपण परिणाम पाहू. आणीबाणीच्या काळात कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा फक्त केंद्राला मिळतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती घोषित करतो तेव्हा संपूर्ण अधिकार कोणाकडे समजा हस्तांतरित होतात तर केंद्राकडे हस्तांतरित होतात. केंद्र संपूर्ण सत्ता हे काय करते स्वतःच्या हाती घेते आणि संपूर्ण भारत देश हा एकात्म पद्धत बनते. परंतु आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यांनी हे काय होता संपूर्ण जे काही कायदा आहे तो लोप पावतो. जर एखाद्या घटक राज्याला जर असं जर वाटलं की हा कायदा आपल्याला अविरतपणे सुरू ठेवायचा तर त्याच्या मनानुसार किंवा त्यांच्या पद्धतीनुसार राज्य सरकार काय करतो तो कायद्यामध्ये बदल करू शकतो किंवा दुरुस्त करू शकतो किंवा तो रद्द करू शकतो. अशाबाबत विशेषतः काय अशाबाबत तो ते राज्य काय करतात ठरवतात. संसदेचे अधिवेशन सुरू नसेल तर राष्ट्रपती मग आणीबाणीच्या काळामध्ये काय करतात मग अधिसूचना काढू शकतात. आणीबाणीचा कालावधी राष्ट्रपती केंद्राद्वारा दिला जाणारा निधी सुद्धा कमी करू शकतो. म्हणजे जेव्हा आणीबाणीचा जो काळ असतो अशा काळामध्ये केंद्राद्वारे जर एखादा निधी एखाद्या राज्याला जर दिला जात असेल म्हणजे प्रत्येक राज्याला तसा निधी दिला जातो तो निधी सुद्धा कोण कमी करू शकते राष्ट्रपती कमी करू शकतो. कारण आपण जर पाहिलं तर भारताचा संचित निधी हा राष्ट्रपतीच्या निगराणीखाली असतो. त्याच्यामुळे संचित निधीतून जो खर्च होतो हा सगळ्या खर्चामध्ये सुद्धा काय करू शकतो राष्ट्रपती कपात करू शकतो. बरं हा कपात कुठपर्यंत करू शकतो जोपर्यंत आणीबाणी संपत नाही तोपर्यंत. पण आणीबाणी जर मध्ये संपली तर आणीबाणी जर समजा मध्ये संपली तोपर्यंत हा निधी कमी करू शकतो का असं काही नाही. आर्थिक वर्ष जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा निधी केंद्र सरकार राज्याचा कमी करू शकतो. आर्थिक वर्ष कधी असते 1 एप्रिल ते 31 मार्च अशा पद्धतीने समजा आपला आर्थिक वर्ष या ठिकाणी लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय आणीबाणी असताना राज्य विधानसभेचा कार्यकाळ हा एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो. अशा वेळी तो किती वेळा करता येतो. मात्र आणीबाणी रद्द केल्यानंतर 6 महिन्यापेक्षा तो जास्त असत नाही. इथं शब्दप्रयोग लक्षात ठेवायचा राज्य विधानसभेचा कार्यकाल. राज्य विधानसभा जर म्हणलं तर प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभा आणि काही घटक राज्यामध्ये विधान परिषद असते. विधान परिषदेचं तर काही नाही तो कायमस्वरूपी सभागृह आहे. म्हणजे विधानसभेचा कार्यकाल समजा आणीबाणी जर असेल तर तो एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यास कलम 19 मधील मूलभूत हक्क सुद्धा आपोआप निलंबित होतात. आता याच्यामध्ये 2 बदल आहेत. मूलभूत हक्क कधी निलंबित होतात आणि कधी होत नाहीत. आता मूलभूत हक्क निलंबित होतात म्हणजे नेमकं काय तर निलंबित होत नाही फक्त त्याची अंमलबजावणी निलंबित होते. म्हणजे मूलभूत हक्क तसेच राहतात. कोणते जरी हक्क जरी म्हणले तरी तो तसेच राहतात. फक्त त्याची अंमलबजावणी ही सुप्रीम कोर्टाकडून केली जात नाही. युद्ध किंवा परकीय आक्रमण या कारणासाठी जर एखादी आणीबाणी जर लागू केलेली असेल तर 19 मधील मूलभूत हक्क निलंबित होतात. हे 2 शब्द प्रयोग लक्षात ठेवा. आणि सशस्त्र उठाव जर एखाद्या कारणावरून जर केलेली असेल तर अशा वेळेस कलम 19 मधील 6 जे मूलभूत हक्क आहेत ते निलंबित होत नाहीत. कधी निलंबित होतात फक्त युद्ध किंवा परकीय आक्रमण. मी तुम्हाला युद्ध आणि परकीय आक्रमण याच्यामधला फरक सांगितलेला आहे. युद्ध म्हणजे ठरवून केलेलं आक्रमण आणि परकीय आक्रमण म्हणजे नेमकं काय की अचानकपणे झालेलं आक्रमण. अशा वेळेस समजा 19 मध्ये मूलभूत हक्क ताबडतोब निलंबित होतात म्हणजे त्याची अंमलबजावणी निलंबित होते. मात्र सशस्त्र उठावाच्या कारणावरून जर एखादी आणीबाणी जर घोषित जर केली तर अशा वेळेस कलम 19 मध्ये 6 मूलभूत जे हक्क आहेत हे निलंबित होत नाहीत. कलम 359 अंतर्गत मूलभूत हक्क निलंबित न होता काय होते त्याची अंमलबजावणी निलंबित होते. मूलभूत हक्क जशाच तसे राहतात त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही काही नाही. 358 नुसार राष्ट्रीय आणीबाणी देशभर लागू होते तर कलम 359 नुसार ती संपूर्ण देशभर किंवा देशातील काही भागासाठी लागू होते. 58-59 ते लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितले 352 ते 360 4चा फरक लक्षात ठेवायचा आणि याच्यामध्ये हे 2 कलम लक्षात ठेवायचे 358 ते 359. आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आलेली आहे. ती कधी लावण्यात आली 1962 1971 आणि त्याच्यानंतर 1975. मग 1962 आणि 1971 हे परकीय आक्रमणामुळे लागू करण्यात आली.
परकीय आक्रमण म्हणजे पाकिस्तानचं जे काही समजा युद्ध झालेलं आहे, आणि 1975ची जी वादग्रस्त आणीबाणी ठरलेली आहे ती म्हणजे अंतर्गत अशांतता. म्हणजे इंदिरा मॅडमना असं वाटलं की लष्कर आणि पोलीस हे सरकारचं काहीही ऐकत नाही आणि सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी ती षडयंत्र रचत आहेत. त्याच्यामुळे अंतर्गत अशांतता या कारणावरून इंदिरा मॅडमनी काय केलेलं आहे, 1975 मध्ये आणीबाणी लागू केली. इथे दिलेला आहे इंदिरा मॅडमचा एक पिक्चर दिलेला आहे. त्याच्यानंतर मोरारजी देसाई यांचं सुद्धा काय केलेलं आहे, इथं पिक्चर दिलेला आहे. इथं मी दिलेला राज नारायण आणि इंदिरा गांधी अलाहाबाद कोर्ट 1975 मध्ये ज्या कोर्टाच्या माध्यमातून इंदिरा मॅडमला 6 वर्षासाठी निवडणूक लढवण्याची बंधन टाकण्यात आलेलं होतं. अशा वेळेस इंदिरा मॅडमनी एका रात्रीतून आणीबाणी घोषित केली. सकाळी 3:30 पर्यंत आणीबाणीचा अर्थ काढण्यामध्ये जे काही समजा विचारवंत व्यक्ती बिझी होते आणि दुसऱ्या दिवशी कोणतंही वृत्तपत्र निघणार नाही यांची काळजी घेतली. म्हणजे आपल्या अपोजमध्ये कोणीही जाणार नाही याची पद्धत ठरवून इंदिरा मॅडमनी वृत्तपत्र बंदी आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट उद्या उघडणार नाही यांची सुद्धा काय करण्यात आलेली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे. हे सुद्धा 1975चं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. प्रश्न आतापर्यंत असा आलेला नाही की अलाहाबाद कोर्टामध्ये इंदिरा मॅडमना जे अपोज करणारे किंवा त्यांच्या विरोधात केस दाखल करणारे व्यक्ती कोण, तर ते व्यक्ती कोण आहेत, राज नारायण आहे. दुसऱ्या दिवशी इंदिरा मॅडमनी काय केलं, जे त्यांच्या विरोधात जाणारे जे राजकारणी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे. इव्हन आताचे जे काही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं होतं. मोदीजी एका शीख व्यक्तीचा जे वेशभूषा धारण करून ते भारतभर फिरत होते की त्यांच्या मनामध्ये सुद्धा भीती होती की इंदिरा मॅडम आपल्याला सुद्धा पकडून टाकू नये. त्याच्यामुळे वेगवेगळे जे राजकारणी व्यक्ती आहेत वेषांतर करून हे देशभ्रमण करत होते. त्याच्यानंतरचा दुसरा पॉइंट समजा आपण पाहूया, राष्ट्रपती राजवट. हे राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार लागू होते. घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही जर अशी राष्ट्रपतीची खात्री निर्माण झाली. हा एक शब्द लक्षात ठेवा. राष्ट्रपतीची नुसती खात्री जरी झाली तरी त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. 365 नुसार केंद्राने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास जर राज्य असमर्थ आहे असं जर राष्ट्रपतीला जर वाटलं तर तिथं सुद्धा राष्ट्रपती लागू केली जाते. 365 आणि 356. आता हे लक्षात कसं ठेवायचं, यामध्ये हे 56चं उलटं करायचं. 56चं उलटं काय होते, सरळ सरळ 65. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. जर समजा एखादा आदेश पालन करण्यासाठी जर राज्य असमर्थ असेल असं राज्य राष्ट्रपतीला जर वाटलं तरी सुद्धा त्या राज्यामध्ये काय केले जाते, राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट हे कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली, तर ती आहे पंजाब राज्यामध्ये. ही सुरुवातीला समजा ती लागू करण्यात आली. मग राष्ट्रपती जर राजवट लागू जर करायची असेल एखाद्या घटक राज्यामध्ये तर याला कशा प्रकारे मान्यता लागते. राष्ट्रपती राजवट लागू केल्यापासून संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता 2 महिन्याच्या कालावधीत घेणे आवश्यक आहे. कंपॅरिझन पहा, जेव्हा आपण राष्ट्रीय आणीबाणी लागू करतो तेव्हा किती दिवसामध्ये पाहिजे, 1 महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवस, आणि इथे किती पाहिजे, 2 महिने म्हणजे इथे किती पाहिजे, 60 दिवस. हे 2 कंपॅरिझन लक्षात ठेवा. राष्ट्रीय आणीबाणीला 30 दिवस आणि राष्ट्रपती राजवटला हे 60 दिवस लागतात. लोकसभा विसर्जित झाली असताना राज्यसभेने मान्यता दिलेली असल्यास नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून हे सेम आहे राष्ट्रीय आणीबाणीला आणि या राष्ट्रपती राजवटला 30 दिवसाच्या कालावधीत मान्यता घ्यावी लागते. राष्ट्रपती राजवट लागू केल्याच्या घोषणेला राष्ट्रपती पुढे चालू ठेवण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते. राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, विशेष बहुमताची. जे संसदेच्या विशेष बहुमत म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची. परंतु राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर साध्या बहुमताची इथं आवश्यकता असते. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, 1980, 2014 आणि 2019. याच्यामध्ये 1980 मध्ये विशेषतः आणीबाणी महाराष्ट्रामध्ये घातलेली आहे. त्यावेळेस काँग्रेस पक्षातील फुटून जे माननीय शरद पवार आहेत यांनी काही आमदारांना सोबत घेऊन पुलोद हा एक राजकीय पक्ष स्थापन केला होता. पुरोगामी लोकशाही दल त्याला म्हणतात. आणि त्यावेळेचे सगळ्यात तरुण
म्हणून मुख्यमंत्री हे माननीय शरद पवार झाले होते, असं एक आहे. आणि 2019 ची ही ताजी जी काही समजा आणीबाणी आहे, जी 2.5 दिवसाची किंवा जी लागू करण्यात आलेली होती, त्याच्यानंतर पुन्हा महाआघाडी निर्माण झाली आणि त्यांनी सत्ता स्थापन केली, अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रामध्ये असताना दिसते. याच्यावरही 100% प्रश्न येऊ शकतो. प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की 1980 मध्ये जी आणीबाणी लागू केलेली होती त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते, त्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या प्रकारचा पक्ष स्थापन केलेला होता. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. राष्ट्रपती राजवटीने राज्य सरकारची सर्व कार्य काय केलेलं असते, राष्ट्रपती किंवा त्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यामार्फत पार पाडली जातात. ओके, जर समजा आपण जर विचार केला, जेव्हा एखाद्या घटक राज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, तेव्हा राष्ट्रपती स्वतः कारभार पाहतो किंवा राष्ट्रपती राज्यपालामार्फत किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला जो अधिकारी आहे यांच्या मार्फत काय केला जातो, त्या राज्याचा राज्यकारभार केला जातो. इथे जर आपण पाहिलं, मी यापूर्वी सांगितले की प्रथम जे काही राष्ट्रपती राजवट आहे ही पंजाब प्रांतात लागू करण्यात आली. ओके, या संदर्भामध्ये जो काही खटला आहे तो कोणत्या संदर्भामध्ये आहे, बोम्मई खटला. हे एक लक्षात ठेवायचं. शेवटची आणीबाणीचा जो आहे ते आहे आर्थिक आणीबाणी. 360व्या कलमानुसार देशामध्ये लागू होते. आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झाली नाही. भारताची किंवा भारताच्या कोणत्याही भागाची जर आर्थिक स्थैर्य जर धोक्यात जर आले तर अशा वेळेस राष्ट्रपती काय करतो, देशामध्ये आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतो. आर्थिक आणीबाणीची घोषणा लागू करण्यासाठी किंवा आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी संसदेच्या दोन्ही गृहाची मान्यता असावी लागते. ओके, आता इथं असं कोणतंही दिलं नाही की साधं बहुमत आहे किंवा विशेष बहुमत आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणी लागू होण्यासाठी विशेष बहुमत, राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी साधं बहुमत. पण इथं कोणत्याही पद्धतीने बहुमताची तरतूद नाही राज्यात. मग याचा आर्थिक आणीबाणीचा परिणाम नेमकं काय, राज्यात सेवा करीत असलेल्या सर्व, आता हे लक्षात ठेवा, यामध्ये सर्व हा शब्द यामध्ये आलेला आहे. राज्यात सेवा करीत असलेल्या सर्व किंवा काही वर्गातील व्यक्तीच्या वेतनात व भत्त्यात कपात केली जाते. मग ही कपात कोण करतो, तर राष्ट्रपतीच करतो. राष्ट्रपती संघराज्याच्या सेवा करणाऱ्या किंवा काही वर्गातील व्यक्तीच्या वेतनात व भत्त्यात कपात करतात. जर आपण आता कोरोनामध्ये समजा जर पाहिलं तर राज्याची जी तिजोरी आहे ती ठणठण झालेली होती. मग केंद्राने काही अनुदाने दिलेली आहेत, त्या अनुदानाच्या माध्यमातून समजा जे सेवावर्गीय व्यक्तीचा पेमेंट करत आहे, परंतु मार्च आणि एप्रिल महिन्यामधली फक्त 75% कर्मचाऱ्यांना पेमेंट केली. म्हणजे 75%च कर्मचाऱ्यांना काय केलं, त्यांच्या पगाराच्या 75%च काय केलं, राज्य सरकारने पेमेंट केलेल्या 25% राहू दिली आणि ती 25% टप्प्याटप्प्याने देईल. म्हणजे त्याच्या वेतनात सुद्धा आणि भत्त्यात सुद्धा काय केलेली आहे, कपात केलेली आहे. म्हणजे आर्थिक आणीबाणी आपल्या घटक राज्यामध्ये लागू नाही झाली, परंतु असं करू शकतो. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वेतनाच्या भत्त्यात सुद्धा काय केली जाते, कपात करतो. मग ही कपात कोण करतात, ही कपात करते राष्ट्रपती. मग याच्यामध्ये जर आपण विशेषतः जर पाहिले तर 42 आणि 44 घटना दुरुस्तीमध्ये मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं होतं, भारतातील कोणत्याही भागात आणीबाणीची घोषणा सुकर झाली. ओके, हे लक्षात ठेवायचं. याच्यापूर्वी समजा फक्त भारतामध्ये म्हणलं तर संपूर्ण भारतामध्ये नाही. आता या घटना दुरुस्तीने कशा पद्धतीने भारताच्या कोणत्या एखाद्या भागासाठी सुद्धा आणीबाणी लागू करता येते. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीची एक वेळ कालावधी हा 6 महिन्यांवरून 1 वर्ष करण्यात आलेला आहे. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीची एक वेळ कालावधी पहिले 6 महिने होता, आता ते 1 वर्षापर्यंत समजा वाढवता येते. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दल पाठवण्याची सुद्धा अधिकार केंद्रांना देण्यात आलेला आहे. ओके, इथे 44 घटना दुरुस्तीने पाहायचं. जर आपण विचार जर केला, एखादा समजा सीबीआयला समजा जर राज्यामध्ये जर पाठवायचं जर असेल तर राष्ट्रपतीची किंवा त्या घटक राज्याची मान्यता घ्यावी लागते. घटक राज्याची मान्यता असल्याशिवाय सीबीआयला कोणत्याही घटक राज्यामध्ये तपासणीसाठी पाठवता येत नाही. परंतु जर समजा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने जर असे आदेश जर दिले तर त्या राज्यातील सरकारला त्या राज्यातील सरकारला हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं मानावंच लागतं. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं, राज्यात सशस्त्र सैनिक दल पाठवण्याचे अधिकार केंद्रांना देण्यात आलेले आहेत. ओके, राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी या शब्दाचा काय करण्यात आलेला आहे, वापर करण्यात आलेला होता.
पहिले अशांतता, आता सशस्त्र बंडाळी. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीने राष्ट्रपती आणीबाणी घोषणा करू शकत नाही. मी तुम्हाला 1975चं इंदिरा मॅडमचं एक उदाहरण सांगितलेलं होतं. इंदिरा मॅडमनी मनानेच काय केलं, एका रात्रीमध्ये आणीबाणी घोषित केली आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळांना कळवलं. तर मंत्रिमंडळाच्या काही मंत्र्यांनी त्यांना अपोज केलं, पण नाईलाज होता, आणीबाणी ती लागू झाली. परंतु आता 44व्या घटना दुरुस्तीने आता तसं करता येत नाही. आणीबाणी जर लागू करायची असेल तर कॅबिनेटच्या लेखी शिफारसच पाहिजे, त्याच्याशिवाय आणीबाणी लागू होत नाही. आणीबाणी रद्द करण्याचा ठराव लोकसभेने पारित केला तर राष्ट्रपतीला आणीबाणी रद्द करावीच लागते. यापूर्वी लोकसभेच्या संमतीची काय आवश्यकता नव्हती. आता लोकसभा तसा ठराव सुद्धा पारित करू शकतो. कलम 19 चे जे मूलभूत हक्क आहे ते सुद्धा रद्द करण्यात येतात, परंतु सशस्त्र जे बंडाळी आहे, मी तुम्हाला जे हा शब्द प्रयोग सांगितलेला होता अंतर्गत अशांतताऐवजी आता अंतर्गत अशांतता काय केली, इंदिरा मॅडमनी केरळचं जे काही घटक राज्याचं सरकार आहे हा सरकार बरखास्त केलं का, कारण त्याच्यामध्ये अंतर्गत अशांतता आहे. विशेषतः त्यावेळेस काय होतं की संपूर्ण देशामध्ये काँग्रेस एक हाती सत्ता आलेली होती, परंतु केरळमध्ये काँग्रेसची सत्ता नव्हती. मग इंदिरा मॅडमनी काय केलं की संपूर्ण देश काँग्रेस म्हणतोय आणि केरळमध्ये काँग्रेस नाहीये, मग या कारणावरून सुद्धा त्या ठिकाणी आणीबाणीची घोषणा केलेली होती. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. यापूर्वी लोकसभेच्या संमतीची आवश्यकता नव्हती, परंतु सशस्त्र कलम 19 मूलभूत हक्क रद्द करण्यात येतात जेव्हा आणीबाणी लागू करतात. परंतु सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव जर एखादी आणीबाणी जर लागू झाली तर त्यावेळेस 19चे मूलभूत हक्क रद्द करण्यात येत नाही. यामध्ये जर आपण पाहिलं तर 42 आणि 44ची घटना दुरुस्ती ज्यावेळेस झालेली आहे त्यावेळेस 42च्या घटना दुरुस्तीमध्ये राष्ट्रपती कोण होते, फरुखुद्दीन अली अहमद. उपराष्ट्रपती कोण होते, बीडी जत्ती. पंतप्रधान तर आपल्याला माहिती आहे इंदिरा गांधी. लोकसभेचे अध्यक्ष कोण होते, ते बळीराम भगत हे लोकसभेचे अध्यक्ष त्यावेळेचे होते. ह्या गोष्टी मोस्टली लक्षात ठेवायचा. 100% यावर प्रश्न येऊ शकतो या 2020च्या राज्यसेवेमध्ये आणि संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये. मग ही आणीबाणी कधी लागू झाली की 42ची घटना दुरुस्ती कधी लागू झाली, 2 नोव्हेंबर 1976 मध्ये. त्यानंतर 44ची घटना दुरुस्ती जेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई होते त्यावेळेचे राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी. उपराष्ट्रपती होते बीडी जत्ती. लोकसभा अध्यक्ष होते KS हेडगे. वरे भगत आहेत, इथं हेडगे आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. BH ओके, BH लक्षात ठेवायचं. BH के जसं समजा आपण म्हणतो ना एखादा प्लॉट आहे तसं त्याचं BH लक्षात ठेवायचं. पहिले भगत आणि नंतर हेडगे. ओके, कधी लागू करण्यात आली, 6 सप्टेंबर 1978 मध्ये. याचं समजा आपण जर संपूर्ण जो आणीबाणीचा जो काही समजा टॉपिक आहे हा टॉपिक समजा इथंच आपल्याला संपलेला आहे. आता जर आपण याचे योग्य मूल्यमापन समजा जर केलं तर याचे काही क्वेश्चन समजा आपण लास्ट इयरच्या एक्झाम मध्ये जे विचारण्यात आलेले होते आणीबाणीविषयी ते आपण समजा सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. पहिला क्वेश्चन आहे, परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास कोणते मूलभूत अधिकार निलंबित होतात. आपल्याला माहित आहे की परकीय आक्रमण जर झालं तर 19 मधले तर होतातच. ओके, भाषण स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि मुक्त संचार स्वातंत्र्य 19 मधले आहेत. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य हे नाही. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणती कलम आहेत, 20 कलम आहेत. ओके, मग हे होत नाहीत. ड सोडून मग बाकीचे 3 आहेत हे लक्षात ठेवा. मग अ ब क. अ ब क कुठे आहे, अ ब आणि क 4 नंबरचं आहे, तर हे आपलं बरोबर आहे. खालील विधाने विचारात घ्या. आता खालील विधाने विचारात घ्यायचंय. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणीशी संदर्भात आहे. हे बरोबर आहे. 352 ते 360 राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 ही राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे, जे मी आता सांगितलेलं होतं, बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 360 ही राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. मग 360 आहे की राष्ट्रीय आणीबाणीशी नाही, 300 किती आहे, 52 आहे. मग 352 नुसार काय होते तर राष्ट्रीय 352 नुसार काय होते तर राष्ट्रीय आणीबाणी लागू होते. त्याच्यामधलं अ आणि ब बरोबर आहे. तर अ आणि ब कुठे आहे तर 2 नंबरला आहे, अ आणि ब. अशा पद्धतीनं आपलं ॲक्युरेट जे मी तुम्हाला आतापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आणीबाणीविषयक जे काही घटना दुरुस्ती आहे, तरतुदी आहेत, हे तुम्हाला बेसिक पासून समजलंच असेल अशी मी आशा करतो. आणि निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला राज्यसेवेमध्ये आणि जी कंबाईन पूर्व एक्झाम आहे
त्यामध्ये आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला 100%चा फायदा होईल अशी आशा निर्माण करतोय. या ठिकाणी समजा आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय, गुड नाईट अँड हॅव अ नाईस डे.